पुढची महत्त्वाची अपडेट, धाराशिव राणा जगजीत सिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील या विजयी झालेल्या आहेत। त्यांचा विजय झाला 2328 मतांनी त्यांचा विजय झालेला आहे। सक्षणा सलगर यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे। सक्षणा सलगर यांना मोठा धक्का बसतोय। तर जवळा जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादीचा विजय झाल्याची ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। राष्ट्रवादीचे उमेदवार अतुल पवार येथे विजयी झालेले आहेत। तर सोबतच यशराज साळुंखे यांचा मात्र येथे पराभव झाला। पुढची महत्त्वाची अपडेट आपण पाहूयात। कर्जत मध्ये श्वेता थोरवे यांचा पराभव झालेला आहे। कर्जत मध्ये महेंद्र थोरवे यांच्या सुनबाई श्वेता थोरवे यांना पराभवाचा सामना करावा लागतोय। परिवर्तन विकास आघाडीच्या चित्रा जगदीश ठाकरे या ठिकाणी विजय झालेले आहेत। थोरवेंना मोठा धक्का कर्जतमध्ये श्वेता थोरवे यांचा पराभव झालाय। कासर्डे जिल्हा परिषदेत भाजपचे संतोष पारकर हे विजय झालेले आहेत। फोंडाघाट झडपीमध्ये भाजपचे बंडखोर राजन चिके विजयी झालेले आहेत। कासर्डे जिल्हा परिषदेत भाजपचे संतोष पारकर विजयी झालेले आहेत। तर सोबतच महत्त्वाची अपडेट, आंबेगावमध्ये शिवसेनेच्या सुवर्णा दरेकर विजयी झालेल्या आहेत। शिवसेनेनं येथे खातं उघडलंय। घोडेगाव जिल्हा परिषद गटातून सुवर्णा दरेकर या विजयी झालेल्या आहेत। आंबेगावमध्ये शिवसेनेच्या सुवर्णा दरेकर या विजयी झाल्याची ही ब्रेकिंग अपडेट आपण पाहतोय। रत्नागिरीमधून एक महत्त्वाची बातमी, भांबेडमध्ये शिवसेनेच्या विनीता गांगण या विजयी झालेल्या आहेत। भांबेड पंचायत समितीमध्ये उमेश पत्की हे विजयी झालेले आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे हे कल हाती येतात। भांबेड पंचायत समितीमध्ये भाजपचे शैलेश खामकर विजयी झालेले आहेत। भाजपला येथे यश येतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।